न्यूज 24 घडामोडी श्वास चालू घडामोडींचा। संविधान दिनानिमित्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करत घेतली शपथ। संविधानामुळे प्रत्येक व्यक्तीला समान अधिकार मिळाला। आमदार संग्राम जगताप। भारत देशाच्या भूमीला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यघटनेमुळे प्रत्येक व्यक्तीला समानतेचा हक्क मिळाला। आज या राज्यघटनेला 75 वर्ष पूर्ण झाले। त्या राज्यघटनेनुसार आपण समाजामध्ये काम करत आहोत। संविधानाबाबत जनजागृती करण्यासाठी आणि आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने देशभरात 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो। संविधानामुळे एकतेचा संदेश दिला जात असून सर्व जाती धर्मातील लोक गुण्यागोविंदाने नांदत आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा आपल्या शहरामध्ये लवकरच उभारला जाणार असून त्याची प्रतिकृती दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयात बसवण्यात आली आहे आणि दुसरा आपल्या शहरात बसविण्यात येणार आहे, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले। संविधान दिनानिमित्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत शपथ घेतली। यावेळी आमदार संग्राम जगताप, प्राध्यापक माणिकराव विदाते, माजी नगरसेवक प्रकाश बागानगरे, राष्ट्रवादी काँग्रेस न्याय विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष सुरेश बनसोडे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज 26/11 हा दिवस म्हणजे आपल्या भारत देशाला, या भारत भूमीला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या माध्यमातून एक राज्यघटना मिळाली आणि या देशाला एक संविधान मिळालं आणि त्याला आज 75 वर्ष पूर्ण झालेले आहेत। मी आज या राज्यघटना दिवसाच्या निमित्तानं आपल्या सर्वच नगरवासियांना मनपूर्वक संविधान दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो। आणि जसं ज्या दिवसापासून या भारत भूमीला संविधान मिळालं तर त्या दिवसापासून प्रत्येक व्यक्तीला त्याचा एक हक्क मिळाला, समानतेचा हक्क मिळाला। ज्या समानतेनं आज प्रत्येक व्यक्तीला, जसं लोकशाहीमध्ये आपण सातत्याने ऐकतो की मताचा अधिकार मिळाला, तसं कायदा देखील या भारत देशाला मिळाला आणि तो कायदा आज संपूर्ण देशामध्ये लागू झाल्यानंतर आज प्रत्येक व्यक्तीला त्याचा अधिकार मिळण्याकरता देखील एक वेगळा हक्क त्या संविधानाच्या माध्यमातून मिळाला आहे। आणि म्हणून असा संविधान दिन साजरा करत असताना प्रत्येक व्यक्तीचा हा एक वेगळा उत्साह आपल्याला पाहायला मिळतो की संविधान रूपी आपल्याला पाहायला मिळत असताना, काम करत असताना त्याला एक वेगळा हक्क आणि न्याय मिळालेला आहे। आणि म्हणून या निमित्तानं मी आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो। ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशाला संविधान दिलं तर त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा देखील आता नगर शहरामध्ये पूर्णत्वाकडे येत आहे। लवकरच त्याचा उद्घाटन सोहळा देखील या नगरच्या भूमीमध्ये होणार आहे आणि पुतळा देखील आपण जर पाहिला तर तो नगरच्या पुतळा आपण जर पाहिला तर ज्या दिवशी उभा राहील तर तो पहिला आपल्याला पाहायला मिळेल देशाची राजधानी असणाऱ्या दिल्लीच्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये, आणि दुसरा पुतळा आपल्याला नगरच्या भूमीमध्ये पाहायला मिळेल। त्या आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून ती अभिमानाची बाब असणार आहे आणि म्हणून हा देखील सोहळा आपण लवकरच सगळेजण पाहणार आहोत। मी सर्वांना पुन्हा एक वार या संविधान दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा। माझी सर्वांना विनंती आहे की आज संविधान दिवस आपण साजरा केलाच आहे, पण त्याचबरोबरीनं 26/11 हा एक आपल्या भारत देशाच्या भूमीवरती आणि विशेष करून महाराष्ट्रामधील आपल्या आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबई शहरावरती 2008 साली आपण सर्वांनी पाहिला तो एक वेगळा, एक काळा दिवस आपल्या सर्व महाराष्ट्रवासियांनी खरं तर तो पाहिलेला आहे। आणि त्या घटनेला आपण सगळ्यांनी पाहिल्यानंतर अनेक आपल्या भारत देशामधील, महाराष्ट्रामधील आपले पोलीस अधिकारी आणि कर्मचारी बांधव त्यांनी स्वतःची प्राणाची बाजी लावून आपल्या या भारत भूमीचे संरक्षण करण्याचा जो त्यांनी प्रयत्न केला, तर त्यांच्याकरता आपण सर्वांनी 1 मिनिट स्तब्ध उभं राहून श्रद्धांजली अर्पित करू, त्यांना आदरांजली अर्पित करू, या ठिकाणी आपल्या सर्वांना विनंती करू। देशाचा 75वा संविधान दिन मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। तर आपल्या अहिल्यानगरमध्ये आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीमध्ये व सर्व आमच्या आंबेडकरी समाज, बौद्ध समाज व सर्वच अहिल्यानगरवासियांनी तो मोठ्या प्रमाणात साजरा केला। आम्ही आता राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने सर्व नागरिकांना संविधान दिनाच्या शुभेच्छा।
प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर.